सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत। नेत्रा इंद्राणीला सांगत असते की मी मगाशी कॉफी पिले होते आणि त्यानंतर फाल्गुनी ताईंनी आणलेला ज्यूस, कदाचित त्याचमुळे मला त्रास झाला असेल। आणि ते ऐकून फाल्गुनी विचारात पडते। तिला प्रश्न पडतो की मी नेत्राला ज्यूस कधी आणून दिला, आणि मग ती नेत्राला विचारते की मी तुला ज्यूस कधी आणून दिला। तर नेत्रा सांगते की ताई तासाभरापूर्वी। आणि त्यावेळी फाल्गुनीला असं वाटतं की नेत्रा मिल्कशेकबद्दलच बोलत आहे। ती म्हणते की अगं हो, दुपारी काकुमाने तुझ्यासाठी मिल्कशेक बनवलं होतं, मात्र तुला ते प्यायचं नव्हतं म्हणून मी ते फ्रीजमध्ये ठेवलं आणि मग त्यानंतर काही वेळाने तुला दिलं। आणि त्यावर नेत्रा म्हणते की नाही ताई, ते मी दुपारी पिले, मात्र मागाशी म्हणजे साधारण तासाभरापूर्वी तुम्ही माझ्यासाठी ज्यूस घेऊन आला होता ना। मात्र फाल्गुनी म्हणत असते की नाही नेत्रा, मी तुझ्यासाठी ज्यूस घेऊन आलेच नव्हते। मात्र कोणीही फाल्गुनीच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही। त्यांना असं वाटत असतं की फाल्गुनी कदाचित विसरून गेली असेल। आणि मग त्यानंतर इंद्राणी आणि शेखर नेत्राला तिच्या तब्येतीची काळजी घ्यायला सांगतात आणि तेथून निघून जातात। तर फाल्गुनीसुद्धा नेत्राला म्हणत असते की तू आराम कर, आणि ती देखील तेथून निघून जाते। मात्र ती सतत त्या ज्यूसचाच विचार करत असते। दुसरीकडे रूपाली काळजीतच असते। अजून घरामध्ये रडारड कशी सुरू झाली नाही याचाच ते विचार करत असते। आणि त्यावेळी केतकी तिला काय झालं असं विचारते। तर रूपाली म्हणते की मी आधीची वाट बघत आहे, बराच वेळ झाला तो अजून घरी आला नाही। आणि तितक्यात मग अद्वैत घरात येतो। रूपाली त्याच्यासोबत बोलण्यासाठी जाणार इतक्यात इंद्राणी अद्वैतला भेटते आणि ती रूपालीबद्दल सांगते। त्यामुळे अद्वैत हॉलमध्ये न थांबता सरळ त्याच्या खोलीत जाण्यासाठी निघतो। मात्र रूपाली त्याला आवाज देऊन थांबवते आणि ती अद्वैतला म्हणत असते की तुम्ही सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणली आहे ना, आपण सगळेजण मिळून खाऊयात। मात्र त्यावर अद्वैत काही न बोलता सरळ तेथून निघून जातो। तर रूपालीसुद्धा घाईघाईने त्याच्या पाठीमागे जाण्यासाठी निघते। तर इकडे फाल्गुनी इंद्राणीला सांगत असते की आत्या सासूमा, मी खरंच नेत्राला ज्यूस नव्हता दिला। मात्र इंद्राणी म्हणत असते की फाल्गुनी तू एवढा विचार नको करू, तू नेत्रासाठी दिवसभर एवढं काय काय करत असतेस, कदाचित तू विसरून गेली असशील, एवढा विचार नको करू। आणि ती तेथून निघून जाते। त्यानंतर मग फाल्गुनी केतकीकडे जाते। तर केतकी तिला सांगत असते त्या रूपालीसोबत चांगलं वागायलाच नको होतं, ही बघ आपल्याला किती कामं सांगते आणि आपण हिच्याशी चांगलं वागतोय म्हणून ती कामं नाईलाजाने करावीसुद्धा लागतायत। आणि त्यावेळी फाल्गुनी पुन्हा त्या ज्यूसचा केतकीसमोर विषय काढते। ती केतकीला म्हणत असते की काकूमा, तुम्हाला माहिती आहे ना, मी त्यावेळी पंपकिन आणण्यासाठी बाहेर गेले होते, मग मी नेत्राला ज्यूस कसा काही देईल। मात्र केतकीसुद्धा तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही। ती फाल्गुनीचं बोलणं सिरियसली घेतच नाही। उलट ती फाल्गुनीवरच हसत म्हणते की अगं तू थोडी वेंधळी आहेस ना, त्यामुळे कदाचित विसरून गेली असशील, आता एवढा विचार करू नको, त्यापेक्षा मला कामात मदत कर। आणि त्यामुळे फाल्गुनीला काय करावं ते सुचत नाही। मात्र ती ठरवते की नेत्राला ज्यूस कोणी दिला होता हे मी शोधून काढणारच। तर दुसरीकडे अद्वैत नेत्रा त्यांच्या रूममध्ये बसलेले असतात। अद्वैत नेत्राला तिच्या गोळ्या देतो आणि मग तिला विचारतो की आता तुझं पोट बरं आहे ना। त्यावर नेत्रा सांगते की हो साहेब, आता मला बरं वाटतंय। मात्र अचानक असं का झालं असेल तेच कळत नाही, कारण मगाशी जेव्हा पोट दुखत होतं ना, तेव्हा असं वाटत होतं की आतमधून कोणीतरी नख मारते, अगदी माझा जीव गेला होता। मात्र पोट अचानक दुखायचं थांबलं आणि आता खूप छान वाटत आहे। नक्की हे असं कशामुळे झालं असेल, याच्या पाठीमागे विरोचक तर नसेल ना। मात्र अद्वैत म्हणतो की नेत्रा, तू त्या विरोचकाचा विचार करू नको, आणि विरोचक असं कसं करेल, तो तर तुझ्या आसपाससुद्धा नव्हता। मात्र नेत्राला खूप काळजी वाटत असते, पण अद्वैतने तिला समजवल्यामुळे ती विरोचकाचा विचार करणं सोडून देते। दुसरीकडे रूपाली तिच्या खोलीत असते। शेखरही त्याच ठिकाणी असतो। ती शेखरकडे बघत रागातच म्हणत असते की तिकडे नेत्रा आणि अद्वैत त्यांच्या खोलीत सुखाने झोपलेत आणि इथे हा बिंडोक पुस्तक वाचतोय। घरात काहीच कशी हालचाल झाली नाही, रडारड कशी झाली नाही, नेत्राच्या बाळाला खरंच काही झालं नाही का? पण हे कसं शक्य आहे? मी तेच औषध त्या फाल्गुनीला सुद्धा दिलं होतं, तिचं बाळ तर गेलं, मग हे नेत्राचंच बाळ जिवंत कसं राहिलं? आणि मग ती याच सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना अचानक तिला खिडकीवर रक्त दिसू लागतं आणि ती खिडकीजवळ जाते, पडदा उघडते। तर त्या खिडकीवर सर्पलिपीमध्ये एक संदेश लिहिलेला असतो। शेखरसुद्धा खिडकीकडेच बघत असतो, पण त्याला तो संदेश काही दिसत नाही। रूपालीला मात्र तो दिसत असतो आणि त्यामध्ये लिहिलेलं असतं की कट्यार लवकरात लवकर शोधून
कारण त्या कट्यारीनेच तुझा अंत होणार आहे, त्यामुळे रुपाली घाबरते. तर दुसरीकडे नेत्रा आणि अद्वैत त्यांच्या खोलीत असतात आणि तितक्यात कोणीतरी बाहेरून दरवाजा वाजवते. अद्वैत दरवाजा उघडतो तर ती फाल्गुनी असते. ती नेत्रा अद्वैतला म्हणते की मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे आणि ती त्या दोघांना सांगू लागते की मी मगाशी खरंच नेत्रासाठी ज्यूस घेऊन आले नव्हते, त्यावेळी मी घराच्या बाहेर होते. मी पंपकिन आणायला गेले होते आणि मी तिथे ऑनलाईन पेमेंटही केलं होतं, हवं तर तुम्ही वेळ बघा. मात्र हे दोघेजण तिच्यावर विश्वास ठेवत नाही. त्यांना असं वाटत असतं की नेत्रा बोलल्यामुळे फाल्गुनीला वाईट वाटलं असेल आणि ते तिलाच समजवतात की फाल्गुनी ताई तुम्ही एवढा विचार नका करू, कदाचित तुम्ही विसरून गेले असाल. आणि ते दोघेही फाल्गुनीला शांतपणे झोपायला सांगतात. त्यामुळे फाल्गुनी काळजीत पडते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रुपालीला जाग येते. तिला सतत रात्रीचा तो संदेश आठवत असतो. त्यानंतर शेखर तयार होण्यासाठी निघतो तर रुपाली त्याच्याकडेच बघून विचार करत असते की ती कट्यार कुठे असेल हे या बिंडोकाला नक्कीच माहीत असणार. तन्मयीचं किंवा मग त्या केतकीचं प्रतिबिंब तयार करून याच्याकडून माहिती काढून घ्यायला हवी. तर रुपाली अशी आपल्याकडे बघत आहे म्हटल्यावर शेखरही नाटक करायला सुरुवात करतो. तो तिला विचारतो की काय झालं, तर रुपाली म्हणते की काही नाही शेखर, मला खरंच या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होतोय, कोणीही माझ्याशी नीट वागत नाही. आणि मग शेखर तिच्या जवळ जातो. तिचा हात हातात घेत म्हणतो की रुपाली, मधल्या काळात खूप भयानक गोष्टी घडल्या आहेत आणि त्या विसरून जाणं एवढं सोपं नाही, त्यामुळे तू सगळ्यांना वेळ दे. तर रुपाली म्हणत असते की शेखर आपण दोघेजण मिळून सगळं नीट करूयात. आणि त्यावर तो सुद्धा नाटक करत हो म्हणतो. त्यानंतर त्याला ऑफिसमधून कॉल येतो, त्याला वाशीला जायचे असते. त्यामुळे तो म्हणतो की मी थोड्याच वेळात घरून निघतो. त्यामुळे रुपालीच्या लक्षात येतं की आता हा बाहेर गावी जाणार म्हणजे याला घरी यायला उशीर होणार. आणि मग त्यानंतर ती आज रात्रीच ते प्रतिबिंब विद्येचा वापर करायचं ठरवते. दुसरीकडे नेत्रा आंघोळ करून बाहेर येते. त्यावेळी अद्वैतही त्या ठिकाणी असतो. तो नेत्राला गुड मॉर्निंग विश करतो तर ती देखील हसत म्हणते की गुड मॉर्निंग बाबा. आणि त्यामुळे अद्वैतला हसू येतं. त्यानंतर तो नेत्राला मिठी मारतो तर नेत्रा विचारत असते की साहेब हे काय करताय तुम्ही. तर अद्वैत म्हणतो की मी माझ्या लेकीला मिठी मारतोय, तिने मला गुड मॉर्निंग विश केलं ना. तर नेत्रा म्हणत असते की तुमची लेक खरंच खूप खोडकर आहे. त्यामुळे अद्वैत तिला विचारतो की काय झालं. आणि त्यावर नेत्रा सांगते की आज पहाटेसुद्धा माझ्या पोटात आतमधून कुणीतरी नख मारल्यासारखं दुखत होतं. आणि ते ऐकून अद्वैत काळजीत पडतो. तर नेत्राला म्हणतो की आपण लगेच डॉक्टरांकडे जाऊयात का. मात्र नेत्रा सांगते नाही साहेब, आता मला बरं वाटतंय आणि आपण उद्या टेस्ट करणार आहोतच ना, मग समजेलच आपल्याला. पण अद्वैत काळजीत पडलेला असतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत शेखरकडून अस्थि कट्यारीचं सत्य जाणून घेण्यासाठी रुपाली केतकीचं प्रतिबिंब बनवते. मात्र त्याच वेळी घरातून बाहेर गेलेली खरी केतकीसुद्धा घरात येते. त्यामुळे रुपाली खूप घाबरते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.